दीपक हे लगा पोरगीची जादू टोना करणारी वाटतं. माझा काय विचार आहे काय आपल्या चौघांची काही लग्न झाले नाहीत. पाहुण्या वेळेत आपल्याला काय कोण पोरी देत नाही. येणारच नाही. या तमाशातल्या पोरींच्या बरोबरच लग्न करायचं. तुला काय यारबीड लागलाय काय? काय रे? अरे ती बाय आपल्याला पोरी दिली का? अरे इचरून बघाय काय हरकत आहे तू? खडा टाकून बघू आपण. असं आहे का? बोलो बाईला. मी बाईला बोलून घेतो. ओ बाई नमस्कार नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. बाई तुम्ही मालकीन का? हो मी मालकीण. बरं मला सांगा काय हो? आतापर्यंत ज्या पोरी नाचल्या हा. त्या कुणाच्या हो? अहो या सगळ्या मुली माझ्याच ना. तुमच्या एका खाली अशा 18 जणी आहेत. हे 18 मुली. बरं सरकारतर्फे तुम्हाला काय पुरस्कार वगैरे मिळालाय का? पुरस्कार? हल्ली सरकार पुरस्कार देते. नाही देतं बाई. देतंय का? कमी जमिनीत जास्त उत्पन्न काढणाऱ्या शेतकऱ्याला सरकार पुरस्कार देते. म्हणून तुम्ही तर एवढूशा जागेत एवढं मोठं उत्पन्न काढून देतात की काय बोलायचं तुला काय बोलायचं कळतं का? हे काय बोलते बाबा तू? अरे बाया माणसाबरोबर कसं बोलावं ती कळतं का बाई? कळतं का? नाही बाई तुम्हाला एवढ्या मुली झाल्या. अहो झाले ना. तुम्ही खत कुठलं वापरलं होतं? आता याच्यात कोण? का तू वापरले माहिती? आणि तुला काय करायचं रे? तुला काय करायचंय? आमची शेती आम्ही काही करू. तुमची ए गाडीवाल्या. अरे एकतर मी इथं पुरी बघायला आलोय आपण. कसं बोलावं बायांच्या बरोबर? बायला मला विचार ना पोरींची लग्न झालेत का? बाई काय हो? मुलींची लग्न झालेत? नाही ना हो. बाई बरं झालं आमच्या चौघांची मला तुम्ही लग्न झाले नाही. तुम्ही आता एक काम करा. आता आमच्या चौघांच्यात सगळ्यात मोठा मीच आहे. बरं. माझ्यासाठी एखादी सुंदर मुलगी बोलवा. कोण उखाले की? चांगली मुलगी. चांगली बोलवली. हा. अगं वासंती. कोण मी? उसप येड्या बाबरीत कचरा मी 500 घेईन. ओ बाई अहो काय झालं बरं नाही? ही पोरगी अशी काय करते? ही जी एक हेडलाईट गेली का काय? काय हो तिला जन्मतात तसं? हे जे तू करायचं का तलवारी? अरे का माझ्या गळ्यात बांधताय? काय रे? लग्न करायचंय. ओ बाई काय हो? अहो एकतर ह्या रस्त्याच्या कडेला घर आहे माझं. माझ्या घरात पेपरवाला येतोय, पेपरवाला? दूधवाला येतोय. दूधवाला? आता दूध घेता घेता तर ह्या पोरीनं सुरू केलं काय हो? भाऊजी भाऊजी. या दूध. म्हणजे आला का नाही भाऊजी घरात? अहो बाळा, तुम्हाला घरचं माझ्या मी अहो पैसे वाचतील ना. पैसे नाही वाचायचं. गावची किडवाला मला सांभाळावी लागते. तू असं दे की रं. ही सूर्य म्हणते. हीच वहिनी पाहिजे. का बरं? अरे तुझ्या घरी माझंच दूध आहे. आईला टप्पू नाही माझ्या घरावर येऊ काय हो? लगा जगून स्वादी ना. पण बाई काय हो? पहिलं लग्न मोडलं. अहो पहिलेच म्हटलं आता करायचं. काय तुम्ही असली पोरगी दाखवताय? आता कोणाचं लग्न करायचंय? आता दीपक साठी मुलगी एखादी बघा. एक ना. हा अय्या. तुमचं लग्न करायचंय? मग मला इथं काय पेटवाय आणलाय व्हय? मरीन 2-4 वर्षात मी आता. असं का? आणि जरा चांगली पोरगी बोलव. पंचकृषीत माझं नाव आहे. घरोघरी पत्रिका जाणार आहे. पुरीचं नाव असं पाहिजे की नाव वाचूनच पब्लिक गोळा झालं अहो, पाहिजे. नाव शोभन असं जाई ना. घे बोलून. अगं, जलवणी. अरे काय होतंय तुला? अरे ती मुलगी अशी काय करते? तुला कळलं नाही होय? नाही ना कळलं. अरे तिच्या हाताकडे बघा. तिचा जन्म आहे ना संक्रांतीला झाला. संक्रांतीला हा. बर म्हणून ते तुमच्या तिघाला काय म्हणती? काय म्हणते? पाहुणं तिळगुळ घ्या. अरे मूर्खांनो, ती तुम्हाला काय तिळगुळ खायला बोलवते का? मग अरे ती तुम्हाला भूपाळी म्हणून दाखवते. कुठली रे? शांत बने का? उठी उठी गोपाल. हो बाई धन्य आहे तुमच्या घराण्याच्या पुढं. अहो, झालं काय पण? बरं मला सांगा मुलीला स्वयंपाक वगैरे येतो? एक नंबर बनवते स्वयंपाक. भाज्या वगैरे सगळ्या येतात का? सगळे बनवते. आणि महत्वाचं चपात्या 7 पडद्याची चपाती बनवते. आणि लाटणं कुठल्या हाताने धरती? एक हाताने. त्या हातानं. मग हिला लग्नाची काय गरज आहे बाई? सारखा दणका चालूच आहे. माहितीये का? दणका पाहिजे. अहो बाई बरं झालं ना काय झालं? रस्त्याच्या कडेला तुमचं घर आहे. आहे ना. त्या रस्त्यानं माझं नेहमी जाणे असतं. समजा आम्हाला
मध्ये मुलगी वाढणार कशी कशी? पाहू ना हो ना. घ्या चपाती घ्या चपाती घ्या चपाती काय लागा नाव ठेवते म्हणजे त्यांना आग्रह करा चपाती घ्या चपाती घ्या हा. बाई तुमच्या पाया पडतो का हो? लाटणं तिच्या हातात दिलं तरी चालेल चालेल. पण चुकून तिच्या हातात चटणी घेऊ नका आज वळख पडते का? हा? अरे, अरे, चांगलं करायला. अरे चटणी हा कालवणाचा आत्मा आहे आत्मा आहे. चटणी तर द्यावीच लागणार लागणार का? द्या चटणी. बरं किती? पण पाया पडून एक गोष्ट सांगतो बाई कोणती गोष्ट? कांदा कापताना त्याच्या हातात मात्र सुरी देऊ नका सुरी नाक कापते का? पण बाई मला एक सांगा तुम्हाला त्या पोरीची सवय सोडायची का सोडायचीच आहे ना. आपल्याकडे डॉक्टर आहेत अहो, बोला की लवकर. अहो लगेच बोलवतो लगेच बोलवा. डॉक्टर खोके ओके. खोके डॉक्टर प्रसिद्ध डॉक्टर आहेत सगळ्यांच्या त्याने सवयी बंद केले डॉक्टर मुलीला असा उपाय सांगा की सवय बंद झाली पाहिजे आयुर्वेदिक उपाय लय सोपा आहे अहो लय सोपा आहे कान देऊ नाही का खालपासून ठोपा घ्यायचा तो चुलीत घालायचा लाल गरम झाला तर तिच्या हातात द्यायचा तिच्या हातात आहे मग मग काय काय उपाय सांग? तुझ्या बापानं असला उपाय केलेला का मला वाटतं काहीतरी चांगलं बोलतील. चांगलं नाही बोलणार बाई असला उपाय? असला उपाय करू नका अहो, काय करणार? नको तिथं फोड येतील पण बाई दोन लग्न मोडली आता कोण राहिले का? अहो तिसऱ्या घरी आहे ना आहेत का? बाई पोरग इतकं सोजवळ कोण? आणि इतकं गुणी ना कोणी? त्याच्यातला गुण तुम्हाला शोधून पण सापडायचा नाही अहो, कोणता कोण आहे ते मला ऐकायचंय. त्या मुलाचा गुण ऐकायचा काय ऐकायचंय? रोशन मुलाचा एखादा गुण सांग रे पप्पूचा आपल्या अरे आमच्या चौदा भावामध्ये आहे ना तो एकटाच ना मर्द आहे अरे त्यो ना मारताय वय काय काय म्हणलं अरे नामांकित मरतो काय काय बघ बघ नाही बघ काय कपडे काय पण दाखवू नको त्याला सांगे बाई मुलगा चांगला आहे होत करूय आणि त्याला शोभर अशी पोरगी बनवा अहो, तशीच बोलवते. हा अगं, पुलछडी. कडे चिकन की जरा चिकन ओ ओटीसी ओ मुलांनी एवढी चांगलाच किडा होतो अगं बाई अगं वहिनी वहिनी सोडा वहिनी वहिनी माणसं बघते वहिनी वहिनी अय्या फाटलं त्या पोरगी बरं बोलायचो आयो आम्हाला का सगळं होऊ द्या मुली बॅटरीची खुटं नीट पकड म्हणजे खाली बॅटरी चार्जिंग होईल वहिनी आहे ना आपली असं बोलत वहिनी फक्त स्टेअरिंग सोबतच खेळा खाली गेअरकडे येऊ नका बरं तुझा घेरवर जोर आलाय रे नाही बाहेर इकडे तुला खलास करीन मी असं दादा. तू काय टिंगल लावलीस काम जाऊ दे दादा तुला मारून टाकलं तू जाऊ दे दादा जाऊ दे की ना असं काय करतो अरे दादा भाव आहे ना तुझा हा करतो का माझ्या तुला अक्कल आहे का एवढं केलेलं नाही झालं. अरे तिला म्हणजे अपमान करून डोक्याचं तापमान वाढवायचं नाही असं अपमान केला मी तुमचा. एक सुद्धा आवला तू धराची काढून ठेवली नाही का तुम्हाला मला खाण्यासारखं बोललं का? अरे तुला अक्कल बिक्कल आहे का पुरी बघायला आलोय आपण आणि काहीतरी बायला बोलतो अरे मग बरोबर आहे का तू पहिली पोरगी लावली की अशी करायला लागली ती दुसरी पोरगी आली की अशी करायला लागली 24 तास सेवा ही तिसरी पोरगी आली माणसं जपायला लागली तुम्हाला पण जपती का पप्पू पोरगी बघायची आपल्याला नीट बोल ना अरे मग अशी काय करते ती अहो, तिच्या वेळेस ग्रहण लागलं होतं. ग्रहण म्हणजे काय बरोबर आहे त्या बाई असं काय ज्यावेळेस सूर्याला ग्रहण लागलं होतं की नाही त्यावेळेला ह्या बाईचा नवरा घरी यायचा घरी यायचा. मग ह्या दोघांची गिरण चालू व्हायची अशी तेव्हा ही पीठ पडायचा तोंडात पडत होतं रे. ह्या गुणामुळे ह्याचं लग्न व्हायला पाहिजे कोणाच्या अक्कली नाही आणलं. नाही पण बाई काय हो? तुम्ही 3 लग्न मोडली मी पण बोललं का? तर काय आता कोण राहिले का? चौथाकडे राहिलाय आहे आमचं का? यंदा जर त्याचं लग्न आम्ही नाही लावलं नाही लावलं. तर ते उद्या आमच्यावर सुरुवात करायला सिच्युएशन इज व्हेरी डेंजरस त्याच्या वाजवत आहेत. लागल तो काय करतो का नाही? उद्योग उद्योग. बाई पोरग पहिलवान नाही मग अशी बघितलं ना 10:30 पर्यंत कुस्ती घेत होता हिंद केसरी हिंद केसरी अहो, बरं झालं ना. आहे ना. अहो, माझी मुलगी सुद्धा पैलवान आहे, पैलवान. काय करताय? माझी मुलगी. हा. वाली नाही, वाली. वाघी नाही
म्हणजे बाई तुमची मुलगी वाघी नाही माझी नाही ना. पण मला एक सांगा बाई काय हो? मुलीच्या वेळेला तुम्ही जंगलात गेला होता का वाघ घरी आला होता काय बोलायची आमच्याकडे? अरे तो वाघ थांबा बाई मला बोलू दे काय आलं तुला अक्कल बिक्कल आहे का काय अरे तो वाघ कशाला घरी ती म्हणती वाघ नाही म्हणले सांग रे समजून वाघ नव्हता घरी आला वाघ नव्हता आला बाई जंगलात जाऊन वागली वाघ बाई कशाला तिथं जाऊन वागल बघायला बघायला नाही अरे ती पोरगी वाघीण म्हणजे ती स्वभावानं वाघीण आहे तिला काय वाघानं काढली का काहीतरी बोलतो स्वतःला विचार करून तिच्या संग बोलायचं. का बरं? तिला एवढं सुद्धा सण होत नाही. कळलं का एवढं मग काय अहो बाई आमचं एवढं नाहीच नाही बाई बाई अरे मन मन आमचं लय मोठं आहे बाई अरे तू मनाचं नाव घे मध्ये काहीतरी दुसरंच बोलतो बाई तुम्ही पोरगी बोलवून घ्या बोलू का? हा. अगं कोमल. ए दीपक तुला कुठल्या अँगल कोमल वाटते अरे कोमल नाही हिना कारण रेडाच बोलावलाय त्याचं काय व्हायचं अरे असू दे बाबा त्याचं तरी लग्न हो दे नाही तर आपण उपाशी मारायची बारी आपल्या भाकरी तुकड्याचा प्रश्न सुटेल सुनव अरे लगेच जुळवतो रोशन इकडे लवकर आली तुझ्यासाठी पोरगी बघितली पण पोरगी आहे पैलवान आणि बाईला सांगितलंय काय तुझं खानदान पैलवानकीत खलास झाले म्हणून अरे खानदानी पैलवानकी तू एक काम कर काय? पोरगी पहिली बघून घे चालतंय लगेच बोला चाली करू हो हो कशी वाटली अरे वा छोटा भीम छोटा भीम छोटा भीम आहे माहिती नाही मोठून तू पतलू अरे पोरगी बघायला गेलं तर आपण पहिल्यांदा काय करतो जरा लाडानं बोलायचं तिच्याबरोबर प्रेमानं बोलायचं म्हणजे बारकाला मुलासोबत बोलते तसं तसं अरे येत आहे की मला मग बोल 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 इकली 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 अगं माझ्या बाबड आज बघू हा आली ली 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 गुल्लू 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 कुचू 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 अरे ह्यो कुचू कुचू करतोय अरे नको करू कुचू कुचू त्यांच्यातली 2-4 माणसं आली ना आणि त्याला आपलं कुचू कुचू अरे बावळाटा तुला अक्कल विक्कल आहे का काय? तसलं नाही करायचं एक काम कर काय तिला तिच्यावर इम्प्रेशन पाडायचंय ना हा तिला जरा मर्दाने पवित्र्यात काय काय आता कसा बोलला मर्दाने पवित्र मर्दाईस ना बहुतेक कुस्ती लागली टेन्शन घेऊ नको अरे नाही लागली मग माझे कपडे काढले ना तिचे काढ की अरे तू पुरीचे कपडे काढायला लावतोय अरे नाहीच काढ पुरींचे कपडे तू तरी मी हे विचार करतोय नका रात्री 12 वाजता माझी चड्डी कुठे काढली होती रे तुम्ही एकामेकाची चड्डी आम्ही चौघ भाऊ छगन ए कोंबले जवळ की भुकणे एक तर तू तरी पण नाही तर मी तरी पडते तुझ्या आईचा हराम खोर तुझ्या छगन आम्ही चौघ भाऊ छगन आणि छगन आहे होय अरे बावळा का तू काय करतोय तरी म्हटलं गावचा बाजार आला तू माझं का खांदवतोय हे तसलं नाही करायचं एक काम कर काय पुरीला जरा डावात घे तिला डाव दाखव तुझा डाव कुठला रे ना एखादा डाव सांग जरा मी नाही तुला लहानपणी शिकवला होता लहानपणी? तुला मी गोड बोलून शाळेच्या मागे न्यायचो 10 रुपये
पाय द्यायचो आणि वाकवायचो. तिच्या आईच्या मोठी एवढ्या तिच्या आईच्या पिंडीत घातलं जायच्या. रोशन काहीतरी फुटल्याचा आवाज आला रे. आला ना. हा मग आमलेट खातो का? पोरगी बेकार आहे. त्या पोरीवर लग्न नको. काय होते तुला? गार लागायला लागलं असं हाणलं तिनं. थंडी वाजती? गाडी साली. तुला थंडी वाजती? हा. नक्कीच तुला फरक पडलाय काय? शरीरात. रोशन तुला जरा असं उमसल्याच वाटतं? हो वाटते ना. जरा असं कोरड्या उलट्या हो होते पेल्यावर. पे आंबट खाऊशी वाटतं? हा पेयाच्या आधी. अरे प्यायच्या आधी राहू दे. डोळ दाखव तुझं. काय झालं? दात बघू. अरे तुझा पिवळा आहे. हा गु खाऊन आलो. गु काय करायचं रे? कामीन वगैरे नाही ना, ही बघायचंय. नाही नाही नाही. थांब थांब जीभ दाखव. अभिनंदन. कारण तू आता गाभण आहे. काय आहे? कोणी असा डाव खेळला होता अहो बाई दावत आमचा विचित्र आहे. आम्ही पैलवान पाडत नाही. बोकांडी घेऊन पडतो. जाऊ दे बाई, थोडी टिंगल केली. आम्ही गावचे ग्रामस्थ आहोत. असं का? तुमचा कार्यक्रम आम्हाला आवडलाय. आवडला? एक काम करा, काय? 1-2-4 गाणी म्हणून दाखवा, नंतर आपण हॉलला अच्छा, बसूया. चला. रसली थांब